म्हणजे निवडणूक म्हटलं की आपल्याला आठवतात रस्त्यावरच्या सभा, घोषणा, पोस्टर्स आणि प्रचाराचा धुरळा. पण काही निवडणुका अशाही असतात ज्यांच्याकडे आपले एरवी लक्षही जात नाही, जी ना रस्त्यावर दिसते ना जनतेच्या थेट मतदानातून होते. पण तरी देशाच्या राजकारणात तिचं वजन प्रचंड असतं. ही निवडणूक म्हणजेच राज्यसभा निवडणूक. नुकतीच राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल 2026 मध्ये काही सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते. विधानसभेतील पक्ष संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पुढील काही दिवसात उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 7 जागेसाठी कोणाची नावं चर्चेत आहेत, कोणाला दुबार संधी मिळणार आणि ही निवडणूक कधी पार पडणार आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे राज्यसभा म्हणजे संसदेतलं वरचं सभागृह. इथले सदस्य थेट जनता निवडत नाही, तर जनतेने निवडून दिलेले राज्यातील आमदार त्यांची निवड करतात. त्यामुळे इथलं गणित थेट जनतेच्या मतांवर नाही, तर विधानसभेतील पक्षांच्या संख्याबळावर ठरतं. आणि म्हणूनच ही निवडणूक दिसायला शांत असली तरी पडद्यामागे जबरदस्त राजकीय हालचाली सुरू असतात. आता एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील 7 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि फौजिया खान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, तसेच भाजपचे धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. त्यामुळे या 7 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचं बोललं जात आहे. आणि ही निवडणूक खास आहे कारण तिचा निकाल थेट महाराष्ट्र विधानसभेच्या आकडेमोडीवर ठरणार आहे. विधानसभेत ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत त्या पक्षाला राज्यसभेत जास्त प्रतिनिधित्व मिळण्याची संधी असते. त्यामुळे या 7 जागांसाठी होणारी निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया नसून महाराष्ट्रातील सत्ता समीकरण आणि भविष्यातील राजकीय ताकद ठरवणारी महत्वाची लढत ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत सध्या कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत यावरच ठरणार आहे की कोणत्या पक्षाला किती राज्यसभा जागा मिळतील. साधारणपणे ज्या पक्षाकडे जास्त आमदार असतात त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्ष यांच्यात सध्या जोरदार रणनीती आखली जात आहे. या निवडणुकीत काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळू शकते, तर काही नवीन चेहऱ्यांनाही राज्यसभेत पाठवण्याची तयारी पक्ष करत आहे. विशेषतः मोठे राष्ट्रीय पक्ष जसे की भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे सर्व पक्ष आपापल्या जागा निश्चित करण्यासाठी तयारीला लागलेत. निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि मतदानाची प्रक्रिया ही 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. दरम्यान या 7 जागेसाठी काही नेत्यांची नावं खूप चर्चेत आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे शरद पवार यांचं. शरद पवार म्हणजे हे त्यांच्या पक्षाचे सर्वात मोठे आणि अनुभवी नेते असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात नाकारता येत नाही. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. राज्यसभा निवडणूक ही थेट जनतेतून होत नाही, तर आमदार मतदान करतात. त्यामुळे शरद पवार गटाकडे स्वतःचे पुरेसे आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट किंवा इतर सहयोगी पक्षांचा पाठिंबा मिळतो का यावर त्यांची संधी ठरणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर महाविकास आघाडीने एकत्रित रणनीती आखली तर शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेत पाठवणं शक्य आहे. मात्र अंतिम चित्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि पक्षीय गणित स्पष्ट झाल्यानंतरच समोर येईल. बाकी त्यांच्या वयाचा मुद्दा तर आहेच, पण तरी सुद्धा शरद पवारांचं नाव सध्या माध्यमांमध्ये तरी चर्चेत आहे. म्हणजे यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे पार्थ पवार. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातली सगळी जबाबदारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे आता केंद्रात अजित पवार यांच्या मुलाला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे. पण त्यासाठी माहितीची भाजपची सहमती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच भाजप धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांना दुबार संधी मिळावी यासाठी आग्रही राहणार आहेत. आणि भाजपकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे माहितीला इतर पक्षांना देखील भाजपला विरोध करणं जड जाणार आहे. त्यामुळे धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांना राज्यसभेत दुबार संधी मिळेल अशी चर्चा आहे. यासोबतच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे गेली 40 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपच्या मदतीने निवडून आले आहेत. स्वबळावर त्यांना कधीच यश मिळालेलं नाही. भाजपने गेल्या वेळी आठवले यांना संधी दिली, त्यांच्याकडे केंद्रात राज्यमंत्रीपदही सोपवलं. राज्यात आता 3 वर्ष तरी कोणत्या निवडणुका होणार नाही आहेत. त्यामुळेच भाजप आठवले यांना संधी देतं की पक्षातील अन्य कोणत्या दलित नेत्याला संधी देतं
याची उत्सुकता आहे. आठवले यांना मंत्रिपद टिकवण्यासाठी पुन्हा राज्यसभा हवी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेत संधी मिळेल अशी चर्चा आहे. यासोबतच राजकीय समीकरण जुळून आलं तर शिवसेना शिंदेगड देखील केंद्रात आपलं प्रतिनिधित्व करणारा एक प्रभावी चेहरा असावा म्हणून आग्रही आहे. पण मंडळी, महाराष्ट्र विधानसभेतील ताकद पाहता भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांची देखील ताकद आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदेगड देखील सत्तेत सहभागी आहेत. सोबतच भारतीय राष्ट्र काँग्रेस हा देखील विरोधी पक्षातील एक मोठा पक्ष आहे. त्यामुळे या रिक्त जागी प्रामुख्याने या 4 पक्षांचंच वजन जास्त असणार आहे आणि त्यांचेच उमेदवार निवडून जातील असं बोललं जातं. आता संख्याबळाचं समीकरण कसं असेल यावर एक नजर टाकूया. म्हणजे राज्याच्या विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे 286 इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा या रिक्त आहेत. त्यामुळे 1 जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धव सेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. महाविकास आघाडी एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर 1 खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र त्या परिस्थितीत ती 1 जागा उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावं लागेल. त्यात सुद्धा शरद पवार यांना संधी द्यायची असेल तर बाकी पक्षांची संधी नाकारली जाणार आहे. 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर महाविकास आघाडीकडे केवळ 11 मतं शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे 2 तर MIMचा 1 आमदार सोबत गेला तर 14 मतं अतिरिक्त असतील. महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपचे 131, शिंदेसेनेचे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 असे मिळून 228 आमदार आहेत. 7 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ 235 इतकं आहे. त्यामुळे त्यांचे 6 उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने 7वा उमेदवार दिला तर चुरस होईल. एकूणच काय तर या निवडणुकीवर भाजपचं एखादी वर्चस्व असणार आहे. तर या निवडणुकीवर शरद पवार आणि रामदास आठवले यांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, राज्यसभेच्या या रिक्त होणाऱ्या जागेसाठी कोणाची वर्णी लागेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.